काय मित्रांनो, भारीच आहात बुवा तुम्ही. अरे काल काय मी पत्रलेखन सांगितलं आणि अक्षरशः पत्रलिखाणावर तुमची उडी पडली आहे. खऱ्या अर्थानं मी जे म्हटलो ना की अभ्यास हा खेळ व्हायला हवा, तुम्ही ते प्रत्यक्षात करून दाखवलं. चालेल, काल मी तुम्हाला असं म्हणालो होतो की आता आपण गोष्टीकडे वळणार आहोत. मी एखाद दिवशी वर्गामध्ये गोष्ट जर सांगायला आणलो तर तुम्हा मुलांना गोष्ट खूप आवडते, खूप अगदी अगदी एखादा चांगला पिरियड जर असेल महत्वाचा आणि जर कोणी गोष्ट म्हणालं तर तुम्ही लगेच हात वरती करता, सर गोष्ट, सर गोष्ट, सर गोष्ट. म्हणजे कथा गोष्ट तुम्हाला इतकी आवडते. आणि मग एखाद दिवशी जर तुम्हाला कथा लिहायची सांगितली तर मग का रे बाबांनो तुमचे चेहरे पडतात. मी कालही असं म्हणालो होतो की प्रत्येक गोष्ट आपल्यामध्ये बालपणापासून रुजलेली असते. आपल्याला फक्त ती काय करावी लागते, आपल्याला ती बाहेर काढावी लागते. ती कथा आपली बाहेर निघायला निघली पाहिजे. आणि मग ही तुम्ही म्हणाल कथा आमच्यामध्ये रुजली कशी आहे. आता मी बघा माझं उदाहरण सांगतो. आमचं बालपणापासून एकत्र कुटुंब. लहानपणी काय व्हायचं, अगदी घरात हे झालं की आजी सोबत मी असायचो, आजोबा सोबत असायचो. मग आजी संध्याकाळच्या वेळेला कुठं बाहेर निघली की मी त्या आजीच्या पदराला धरून तिच्याबरोबर बाहेर निघायचो. मग तिथे गेली की आजी तिच्या मैत्रिणीजवळ बसायची आणि मैत्रिणीजवळ बसली की त्यांच्या गप्पा सुरू व्हायच्या. आणि आमच्या लहानपणी, आता तरी तुम्ही पाहता, आता तुम्ही ते टीव्हीवर पाहता, आम्ही ते प्रत्यक्षात ऐकत होतो. मग आजी काय करायची, शेजारच्या आजी बरोबर बोलत असायची. आणि त्या काळामध्ये मला चांगलं आठवतंय, आमची आजी भूताच्या गोष्टी भारी सांगायची. कारण की आजी असं म्हणायची, माझे आजोबा भूताबरोबर कुस्ती खेळले होते. आणि त्या अशा कथा सांगायला लागली की मी अगदी कान पाडून मस्तपैकी आजीच्या पदराला असं धरून त्या कथा ऐकायचो. मला त्यावेळेस पासून भूताविषयी मनात भीती बसली. मी आत्तापर्यंत अंधाराला घाबरत होतो. कारण का, लहानपणी मनात रुजलेलं भूत बेकार असतं भूत. पण मला माझ्या आजोबाचा मात्र अभिमान वाटायचा. आजोबांनी, आजी म्हणायची तुझ्या आजोबानं भूताला लोळवलं होतं. म्हणजे आजोबाचा अभिमान आणि अंधाराची भीती. गंमतच आहे का नाही. मग कथा रुजतात त्या आपल्यात अशा असतात. आता तुम्ही मला म्हणू शकता, सर आमच्यात कुठं कथा, आमच्याकडे कुठं आता आजी ना आजोबा आहे. तुम्हीच तर काल म्हणाला हम दो हमारे दो. असं नाहीये. कोण म्हणतं तुमच्यात कथा नाहीये. सिनेमा पाहता ना, सिनेमा किती तासाचा, 3 तासाचा. आणि सांगता किती वेळा एखाद्या मित्राला, 10 मिनिटात. मग जो सिनेमा तुम्ही पाहिला ती कथा नव्हती तर काय होती. चालेल, सगळ्यात जास्त तुम्ही आता सध्या कशात गुंताय, कार्टून मध्ये. पहा तुम्ही लहान मुलं पाहिली की कार्टून 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 म्हणजे काय, त्याही छान छान कथा आहेत. छोट्या छोट्या कथेवर आधारित जे आहे ते आहे. मग हे पाहत असताना तुमच्यामध्ये कथा रुजत नाहीये, तुम्ही कथा ऐकत नाहीये. जाऊ द्या, सगळ्यात छान. आणि आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये, आपल्या मित्रांच्या जीवनात, आपल्या वर्गामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. कधी कधी गमतीच्या घडतात, कधी कधी भयानक घडतात. मग ह्या सगळ्या तुम्ही सांगत नाहीत दुसऱ्याला. मग ह्या सांगत असताना तुम्ही जे सांगता ना ते किती छानपणे रंगून सांगता, कधी घाबरून सांगता. हे म्हणजे काय असतं, ह्या म्हणजे तुमच्यामध्ये रुजलेल्या कथा आहेत. हे तर आपल्याला कळत नाहीये. कथा 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 म्हणजे काय, कथा म्हणजे हेच आहे. आणि गंमत आहे बरं का, तुम्ही खरंच खूप हुशार असता. असं समजलं जातं, असं म्हणतात की बाबा शिक्षकच मुलांची परीक्षा घेतात. खोटं आहे बरं काय. कधी कधी तुम्ही सुद्धा न सांगता आमची परीक्षा घेता. तो म्हणाल कसं. काय झालं, माझ्या डोंगरकिनी शाळेमध्ये 5वी ते 8वीचे आमचे मराठीचे शिक्षक प्रशिक्षणाला गेले. आणि प्रशिक्षणाला गेल्यानंतर त्यांच्या तासावरती माझे तास पडले. त्या 8वीच्या वर्गाला आता चालू असताना काय शिकवायचं म्हणून मी आपल्या मुलांना म्हटलं, गोष्ट आवडेल का. एका सुरात मुलं म्हणाली, हो सर, आम्हाला फार छान वाटेल. आणि मग मी अगोदर एक छानपैकी माझी स्वतःची गोष्ट सांगितली. मुलांना ती खूप आवडली. आणि मग मी माझ्या शिक्षकी पेशाकडे वळलो. म्हणलं आता तुम्हालाही कथा तयार करता यायला पाहिजे. एक 2-3 पिरियडमध्ये त्यांना कथा कशी तयार करायची, काय करायची. आणि नवीन जी पद्धत आलेली आहे कोणती,
शब्दावरून कथा तयार करणे. मग एक दिवशी मी त्यांना ते सांगत असताना तास संपला आणि मी वर्गाच्या बाहेर निघालो. तुमच्यासारखी काही अतिशय हुशार मुलं असतात बरं का. त्या 8वीच्या वर्गामध्ये माझ्या शाळेतला मला आठवतं सुंदर अरुण साठे, अतिशय चुणचुणीत छान धाडसी मुलगा. त्यानं काय केलं, मी वर्गाच्या बाहेर पडल्याबरोबर मधली सुट्टी झाली होती, तो त्याच्या 5-6 जणांना घेऊन माझ्याजवळ आला. म्हणाला, सर 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 साळुंके सर. मी म्हणलं, काय रे सुंदर, तुम्ही आत्ता कथा सांगितलीत ना आम्हाला, कशी करायची काय करायची. म्हणलं हो. म्हणलं शब्दावरून पण कथा. म्हणलं हो. मग मला एक काम करा ना, मी तुम्हाला शब्द देतो, मग तुम्ही कथा तयार करा बरं. अरे असं आहे वय. मी मनातल्या मनात ओळखलं की असे तुम्ही भारी असता, शिक्षकांनाही तुम्ही त्यांची परीक्षा करू इच्छिता. मी म्हणलं बरं, आता आव्हान स्वीकारत नाही तो माणूस कसला. मी म्हणलं चालेल, काय हरकत नाही, सुंदर सांग काय. तो म्हणला, सर तुम्ही गुरु आहात ना. म्हणलं हो. सर म्हणजे गुरु. म्हणलं हो. आम्ही तुमचे विद्यार्थी आहेत, म्हणजे शिष्य. म्हणलं हो, शिष्य आहात. मग माझे शब्द आहेत तुम्हाला, आता माझे तुम्हाला शब्द आहेत. गुरु, शिष्य, झाड आणि ज्ञान. करा म्हटलं कथा तयार. म्हणलं चालेल, पण मला एक 5 मिनिटाचा अवधी दे. 5 मिनिटात तू माझ्याकडे इथं. तो म्हणला, नाही सर असं नाही, तुम्ही आम्हाला काय म्हटले, कथा लगेच आली पाहिजे, मग आता तुम्ही सांगा. मी म्हणलं 2 मिनिटाचा तर वेळ देशील. मग 2 मिनिटामध्ये मी डोळे मिटले, थोडासा विचार केला. तो म्हणला, पण सर एक बरं का, गुरु आणि शिष्य हा शब्द सर आणि विद्यार्थी आणायचा नाही. अरे यार, तो आटीवर आटी घालत चालला. मी म्हणलं चालेल, काय हरकत नाही. 2 मिनिट विचार केला आणि मग मीही त्याला म्हटलं, बर. पूर्वीचा काळ गुरुकुलचा होता. शिष्यांना गुरुग्रही अध्यापनाला जावं लागत असे. म्हटलं तोच धागा पकडला पाहिजे. आणि 2 मिनिटामध्ये मी विचार केला. तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं का, प्रयत्नांती परमेश्वर. कुठलीही गोष्ट अशी आहे, प्रयत्न केला की यश मिळतं. मला कथा पटकन सुचली आणि मी त्याला म्हणालो, हे बघ, पूर्वीचा काळ, गुरुकुल, शिष्य आपल्या गुरुकुलामध्ये शिकायला गेलेले होते. आणि एक दिवशी त्यांचे गुरु आपल्या 4-5 शिष्यांना घेऊन निघालेले होते. रस्त्यानं जात असताना गुरूंना सहज शिक्षण द्यावं वाटलं. त्यांनी रस्त्याच्या कडेला पाहिलं आणि त्यांना छानपैकी झाडं दिसली. त्यांनी आपल्या सगळ्या शिष्यांचं लक्ष त्या झाडांकडे वेधलं आणि पटकन एका शिष्याला असं म्हणाले, शिष्या ते झाडू पट बघू. मुलगा शिष्य गेला आणि त्यानं पटकन हसत हसत मस्तपैकी गुरुनं सांगितलेलं काम पटकन करायला आवडतं. तो गेला, 2 चिमटीमध्ये असं ते रोप धरलं, निरुपयोगी असलेलं, आणि ते त्यानं उपटून टाकलं. गुरुजी तो खुश होता. तेवढ्यात गुरुजी म्हणाले दुसऱ्या शिष्याला, आता ते उपट बघू. तो नाही सर मी, गुरुजी मीच. तो पहिलाच गेला आणि ते पहिलं झाड त्याने आकार बघितला, ते चिमटीत येणार नव्हतं. त्याने असं जरा मूठ धरली आणि मग हिसका मारला, ते झाड निघालं. परत हसला. म्हणलं हो गुरुजी, आता हे. गुरुजी म्हणाले, शिष्या ते 3रं पण निरुपयोगी झाड आहे, तेही तोड बघू. शिष्यानं बघितलं, जरा बऱ्यापैकी रोपटं तयार झालं होतं. एका हाताने हे आपल्याला उपटणार नाही म्हणून शिष्यानं दोन्ही हाताने असं ते जोरात धरलं. 1, 2, 3, 3ऱ्या हिसक्याला ते निघून आलं. तो म्हणाला, गुरुजी हे पाय, हेही ठरलं. गुरुजी म्हणाले, वा शिष्या हुशार आहेस खूप. मग आता एक काम कर, ते 4थं आहे ना, ते उपट बघू. आता मात्र शिष्य आपल्या गुरुजीकडं आशाळभूत नजरेनं बघू लागला. एकदा गुरुजीकडं, एकदा झाडाकडं. ते म्हणले, अरे काय झालं, जा की, गुरूंची आज्ञा. तो गेला, झाडाला त्यानं मिठी मारली आणि गदा 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 हलू लागला. अहो साधी पानं सुद्धा हल्ली नाही. निराश होऊन तो गुरुजीजवळ आला. म्हणला, नाही गुरुजी, शक्यच नाही. गुरुजी हसले आणि ते म्हणाले, मग हे लक्षात ठेवा बाळांनो, आपल्या आयुष्यामध्ये ज्या वाईट सवयी असतात ना, माणसाच्या जीवनामध्ये वाईट सवय आल्यानंतर त्या लागल्याची चाहूल आपल्याला होते.
जर वेळच्या वेळी आपण त्या सहजपणे खुडून टाकल्या तर त्या वाईट सवयी आपल्यात राहत नाहीत. पण जसजशा त्या एकदा घट्ट जमिनीमध्ये मूळ रोवून, माणसाच्या जमिनीत जर मूळ रोवून राहिल्या तर मग मात्र आपल्याला ते उपटणं कठीण होतं. असं सांगितल्याबरोबर ही कथा माझी झाली आणि हे सांगितल्याबरोबर सुंदरचा चेहरा एकदम उजळला आणि तो म्हणाला, द्याना टाळी सर. काय किती छान आणि किती कमाल आहे. आता तुम्हाला म्हणतो, मी जी कथा आत्ता तुम्हाला सांगितली आहे, आत्ता तीच कथा जर लिहायची म्हटलं किंवा हे करायची म्हटलं तर ते शक्य आहे. असं लिहायचं सांगितलं की तुम्ही लगेच करता. सर कथा नाही लिहिता येणार. कसं लिहिता येत नाही? एखाद्या गोष्टी आपण सांगतो, हे करतो, लिहिता कशा येत नाही? तुम्हाला दाखवू. आत्ता सांगितलेली कथा जर आपण लिहायची ठरवली तर लिहिता येते. मग बघा, आता जी कथा मी आत्ता तुम्हाला सांगितली ते तुम्ही पहा की किती छानपणे लिहिता येते. जी सांगितली ती लिहायची आहे फक्त. लेखन कौशल्य तुमच्या माझ्यामध्ये आहे. मग आता पहा, कथेला नाव दिलं गेलं पाहिजे, वाईट सवय. कथा, एकदा एक गुरु शिष्यांबरोबर जंगलातून जात होते. गुरु एकदम थांबले व त्यांनी कडेला असलेल्या झाडांकडे शिष्यांचे लक्ष वेधले. पहिले झाड नुकतेच जमिनीबाहेर डोकावत होते. दुसऱ्याने आपले पाय जमिनीत थोडे आत नेले होते. तिसरे झाड छोटेसे झुडूप होते. चौथे झाड मात्र पूर्णपणे तरुण तडफदार झाले होते. ते निरुपयोगी पहिले उपट बघू शिष्याने सहजपणे 2 बोटांच्या चिमटीत धरून उपटले. आता ते दुसरे. शिष्याने गुरूंची आज्ञा पाळली. ते रोप उपटणे जरा अवघड गेले. तिसरे उपटताना दोन्ही हातांचा आधार व शक्ती लावावी लागली. चौथ्या झाडाच्या खोडाला मिठी मारून त्याने ते गदगदा हलवले, पण झाडाची पाने सुद्धा हलली नाही. बाळ, माणसाच्या जीवनात वाईट सवयींच्या बाबतीत असेच घडते. त्याची सुरुवात असताना आपण त्यांना सहज उपरून टाकू शकतो. एकदा का सवयी घट्ट व जुन्या झाल्या म्हणजे कितीही प्रामाणिकपणे प्रयत्न केला तरी सुद्धा त्या निपटून टाकता येत नाही. काय अवघड झाली ना कथा? कथेला काय अवघड आहे? आता सहज सहज बघा, मी पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावर येईल. तुम्ही कथा पाहता, तुम्ही कथा ऐकता, तुम्ही कथा वाचता. आता तुम्ही म्हणाल वाचतो म्हणजे कसं आहे, एक 4-5 महिने झाले असतील, 4-5 महिने की मी एक व्हॉट्सअपवरती कथा, छानपैकी एक कथा वाचली. माझ्या ती मनाला खूप भावली. कथेला नाव होतं, तुम्ही देवांचे मित्र ना. एक मुलगा अनवाणी पायाने फुलं विकत हिंडत होता. जाणारा येणाऱ्यांना ते दिसत होतं, ते फक्त हळहळत होते. उपाय मात्र काहीच होत नव्हता. एका आजोबांनी ते पाहिलं. त्यांना त्या मुलाची खूप कीव आहे. पोळणारे पाय तो असं वरती करत, फुलं घ्या फुलं, हार घ्या हार, गाडीवाल्यांना विकत होता. त्यांना ते पाहवलं नाही. ते गेले आणि दुसऱ्या दिवशी ते आजोबा जेव्हा परत आले तेव्हा हातामध्ये त्या मुलाच्या पायाचे बूट घेऊन त्या पोळणाऱ्या पायाच्या मुलाला त्यांनी बोलून घेतलं आणि त्याला म्हणाले, इकडे ये बाबा. तो म्हणाला, काय काका? हे बघ, हे बूट मी तुला आणलेले आहेत. म्हणून त्यांनी त्याला ते बूट दिले. मुलानं ते बूट पायात घातल्याबरोबर त्याचा चेहरा इतका आनंदाने उजळला, इतका आनंदाने उजळला. म्हणाला, काका, आजोबा, बाबा, मी रात्रीच देवाला विनंती केली होती, पोटासाठी झटतोय रे आणि माझे पाय खूप पोळतायत, तेवढे तरी पैसे मिळू दे किंवा मला तू बूट घेण्यापुरते माझे फुलं विकू दे ना. खरोखरच देवानं माझी प्रार्थना ऐकली. त्यानं काकांच्या हाताला धरलं आणि तो म्हणाला, तुम्ही देव ना? ते एकदम चपापले. ते म्हणाले, नाही बाळ, मी देव वगैरे कोणी नाही. मग 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 मी रात्री स्वप्नामध्ये पाहिलं, देवाला विनंती केली, तुम्ही आणून दिले म्हणजे तुम्ही देवच. ते म्हणले, नाही बाळा, अजिबात नाही, असं काही करू नकोस. मला फक्त तुझ्याबद्दल जरा कणव वाटली म्हणून मी तुला हे आणून दिलं. मग मग नक्कीच तुम्ही देवाचे मित्र आहात, नक्कीच तुम्ही देवाचे मित्र आहात. आजोबांचे डोळे पाण्यानं भरून आले आणि आजोबांना असं वाटलं की एखाद्या आयुष्यामध्ये देव आणि देवाचा मित्र होणं माणसाला किती सहज साध्य आणि सोपं आहे.
ही कथा म्हणजे किती छान आहे. ह्या कथा आपल्यात रुजलेल्या असतात, कथा आपल्यात असतात. तुम्ही ह्या ऐकल्यात, तुम्ही ह्या पाहिल्यात, तुम्हाला येतात. आपल्या मनाला ठासून सांगा, मला कथा येतात, माझ्यात त्या ठासून भरल्यात, आता मला त्या बाहेर काढायच्या. चालेल. आपण पुढील भागामध्ये कथा लिहित असताना काय काय गोष्टी पाळल्या पाहिजेत, काय हे केल्या पाहिजेत, त्याचे जे नियम आहेत ते पुढील भागात पाहू. आणि छानपैकी आज तुम्ही अशाच कथा मनात आणण्याचा मनापासून विचार करा. धन्यवाद.